महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या सर्वांचे लाडके दैवत श्री गणरायाचे नतमस्तक होतो. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला भूमीला त्रिवार अभिवादन. तसेच तमाम जमलेल्या रसिक जनांना माझे रंगदेवता आणि माझी ग्रामदेवता श्री सळूबाई सोमेश्वर तसेच पुणेगावची ग्रामदेवता श्री वाघजाई देवीच्या चरणी नतमस्तक होतो.
गणपती बाप्पा कर जोडून वंदन तुझला कर जोडून वंदन तुझला श्री गणराया रे हर छाया बंदनवरती श्री गणराया रे हर छाया बंदनवरती श्री गणराया रे जाऊया मिळून जाऊया बाजाराला या गावसनगराला जाऊ मथुरे बाजाराला या गावसनगराला जाऊ मथुरे बाजाराला
निघालीच नाही होती. अगं बोलतो रे बाजारी अगं ते तर मला माहित नाही, पण तुला बाजाराची वाट तरी माहिती आहे का? छे, मला तर मुळीच माहिती नाही. अगं माझा काय करायचं? अगं मला वाटलं तुला बाजाराची वाट माहिती असेल म्हणून मी निघाले बघ. अगं नाही ना मला माहित. तुला सुद्धा माहिती नाही मग अशा वेळी काय करायचं बरं? अगं आता लक्षात आलं, त्या वरच्याडीची मावशी आहे ना, तिला मारून दे. मग तू तिला हाका मारून घे. ए माझं आणि तिचं काळच वाटत झालंय. तू ना नेहमीची भांडतच पाहिजे मीच घेते हाका मारून. अगे मावशी का, अगे मावशी का, अबेजी कशी पुढे म्हटलं. येते हा, जरा 2 मिनिटं थांब. पहाट झाली कोंबडा आरवेला, पहाट झाली कोंबडा आरवेला, उशीर झाला मला. चल जाऊ मथुरेला, चल जाऊ मथुरेला, चल जाऊ मथुरेला, चल जाऊ मथुरेला.
सकाळपासून बाजारात निघालेले आहोत खऱ्या. थोडं वाढलं कुठं? मावशी आम्हाला ना बाजाराची वाटच माहिती नाही. अगं बाजारात जाण्याची वाट म्हणजे नाही निघालत कशाला? अगं मला वाटलं हिराला माहिती असेल म्हणून आम्ही निघालो बघ. मग तुम्ही आता काय करणार? अगं मावशी तू नेहमी बाजारी जात असतेस की नाही? हो जातेस ना. मग तू आम्हाला बाजार घेऊन चल ना. असं म्हणतेस? होय मावशी. मी माझ्या पाठीत. चल तर. अगं तू बाजारात निघालीस ना गं? हो. मग विक्रीला माल कोणता येतला सांगितलंस कुठं? मावशी सांगितलंच अगं पाहिजे. सांगितल्याशिवाय कुठल्या माझ्या हरवून देणार तू? सांगते बघ कुणी घेतला दही कुणी घेतला तूप कुणी घेतला लोणी असं बरोबरीचं माल अगं घेतलंय भरपूर बघ. घेतलं ना? अगं काय झालं? माऊलींच्या मालाचं ना विचारलं तुझ्या मालाचं दोघं दिना सांगणार. अगं तुला का काय ते करायचंय? अगं मावशी तुझ्या मालाला गिऱ्हाईक यायला हवं ना. अगं माझ्या नावाचं गिऱ्हाईक मी बघेन ना. तरी पण सांगायला हवं मावशी. असं म्हणते सांगू. हो, मावशी. अगं विकल्याने ताक घेतलंय बघ. अय्या मावशी. का गं? मावशी आमच्या मला गिऱ्हाईक येईल ना. अगं येईल मी आहे ना. माझ्यावर विश्वास ठेव. चालेल मावशी चल मावशी. फार अवघड आहे. मग काय करायला हवं मावशी. कसं नाचत करमणुकीचं गाणं घेतलं ना तर केव्हा घाट चढला किंवा उतरला कळणार नाही बघ. असं आहे का मावशी. अगं हो. पायात पंजन वाजती मंजुळ गाणे गुणगुणती पायात पंजन वाजती मंजुळ गाणे गुणगुणती नेसले चंद्रकला चंद्री ही गवळण राधा Thank you.
दुष्टांचे संवाद आणि बरेच मांडणी भगवंताने अनंत आठवून सांगले. या आठ भुजावर कंसराजाच्या गायकरांच्या माना कापल्या, रक्ताचे पूर धरतीने वाहू लागले. इतक्यात आकाशातली कित्येक पडे देव का मी वासनेच्या पटी अनंत आठवून सांगली. तोपर्यंत मी कोकुळात कव्याचा जन्म घ्या. कोकुळात कव्याचा जन्म घ्यायचे कारण एकच. मधुर दरवाजे कंस हा पार मगन चाले, त्याला गर्वाचे घमणे चाले. ही गमेन कोणतीच न उतरवी हीच मोठी पंचायत पडले. हो पण आलं नाही लक्षात. या आठवड्यात स्वातंत्र्याच्या सणाला थॅटर करून दरवाजे मारून मधुचे भाजले. त्या रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून अशी करणे ही कामगिरी आपण न करता आपला सवंगडी सुद्धा विचार सोपवली पाहिजे. सुदामा ए सुदामा. प्रणाम देवा. अश्रा सुदामा. सुदामा तुला कशाची माहिती आहे का? छेच्या देवा, ओ तुम्ही सांगितलं विना कोणत्या गोष्टीची बरोबर मला माहिती असणार आहे? सांगतो ते ऐकून घे. सांगावं लवकर. याच माझ्या स्वातंत्र्याच्या सार्वजनिक थकमाटून दरवाजे मारून मधुचे भाजले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून अशी करणे ही कामगिरी मी तुझ्या सुविधा आहे. देवा, कामगिरी संभवित खरी आणि कामगिरी खूपच जोमाची आहे. कारण 16,360 गोपिका अडवायच्या आहेत. कामगिरी एवढी सोपी नाही. आणि जर का मी ती कामगिरी करायला त्या ठिकाणी गेलो आणि जर का मला त्या गवंडीने असं विचारलं की तू इथे आलायस तर कोणाच्या हुकमावरून आलायस, तर तेव्हा मी काय सांगू त्यांना? एवढंच ना? होय देवा, एवढंच आहे. हुकूम माझा नाही, कायदा होता ऐकून मी. या देवा, कामगिरी संपवलेली आहे खरी. 16,360 गोपिका. अहो नुसतं ऐकलं तर अंगावरती काटा उभारतो. आणि या 16,360 गोपिकांना अडवायचं आहे. अहो अडवायचे म्हटल्यानंतर मी एकटा तिथं जाणं शक्य नाही. अहो जायलाच नको. ह्या गवणीनं अडवावं कसं, तोच मोठा प्रश्न पडला आहे. परंतु काय करावं? देवांची आज्ञा आणि देवांचा शब्द तर आपल्याला पाळलाच पाहिजे. शेवटी आम्ही एकमेकांचे मित्र आहोत. परंतु ही कामगिरी जर का आपल्या एकट्याने पार पाडायची नसेल तर आपल्या संगतीला नेहमी असतात ते पेंद्या आणि वाकड्या. हे जर दोघे जण असतील तर ही कामगिरी नक्कीच आपल्याला एकदम सोपी पार पडेल, यात तर मुळीच शंका नाही. परंतु त्याने हाक मारून पाहिलं पाहिजे. जवळ आहेत की कुठे लांब गेले तेच काही समजत नाही. परंतु आपल्याला हाक मारायला काय जातंय? पेंद्या, अरे पेंद्या. अरे काय ना उद्या अरे असा पुढे. अरे दाखवून येतोय ना रे. अरे पेंद्या, अरे तुला काय दाखवायचं बाकी राहिले वेड्या? देवाला नैवेद्य दाखवतो. अरे असं होय. अरे मग वेड्या, अरे सरळ शब्दामध्ये म्हणायचं की मी देवाला नैवेद्य दाखवून येतोय. बरं ठीक आहे, देवाला नैवेद्य दाखवून झाला की ताबडतोब निघून ये. अरे हलवतोय ना. अरे काय वेडा माणूस आहे. अरे सर्व अर्धवट कसं काय बोलतोय? आता आणखीन काय हलवायचं राहिले तुझं? अरे देवाचा घंटा हलवतोय. अरे देवाच्या ठिकाणी पण चेष्टा करतोस वेड्या. अरे वेड्या, पूर्ण वाक्यात बोल की मी देवाची पूजा करतोय आणि आता घंटी वाजवायची बाकी आहे. बरं ठीक आहे, ती घंटी वाजवून झाली की ताबडतोब निघून ये. अरे वसायला करतोय ना. अरे म्हणजे बरोबर शिव्या देऊन मला सांगतोस करतोय म्हणून. अरे वेड्या, आता करतोयस काय तू? अरे अंघोळ करायचंय. अरे कमाल आहे तुझी. म्हणजे पहिल्यांदा निवेदन दाखवून झाला आणि देवाची घंटी सुद्धा हलवून झाली आणि आता काय म्हणतो, आंघोळ करतोय? होय. अरे म्हणजे वेड्या सगळंच उलट आहे तुझं म्हणायचं. अरे बरं ठीक आहे, काय असेल तसं असेल. तुझी आंघोळ झाली की ताबडतोब निघून ये. मग यायला जावाय. अरे म्हणजे काय, यायलाच पाहिजे वेड्या. कोकणात खूप मजा आहे इकडे. हा बघा येतोच आहे. हा लवकर ये. अरे आलास काय रे? अरे आलो आलो. हक्का मारी बोंब मारी, हाक मारी बोंब मारी, येऊन हा श्रीरंगा, येऊन हा श्रीरंगा, वाजत शेंगा शिल्लक सांगा, रुपयाला बसलाय काका, वाजत
अरे नंगल्या काले बेंद्या तुला वसाला तुला उशीर काय झाला उशीर हा अरे उशीर अरे पेंद्या, अरे त्याला उशीर व्हायच्या अगोदर मला तुला काय गोष्टी विचारायच्या आहेत. अरे इच्छात अरे विचार म्हणजे मी तुला हाक मारले तेव्हा तू म्हणालास की मी काय करतोय, काय दाखवतो दाखवतोय. म्हणजे काय तू देवाला निवेदन दाखवत होतास. बरं ठीक आहे. त्यानंतर हाक मारली तर म्हणालास की मी आता हलवतोय. म्हणजे काय देवाची घंटा म्हणजे काय तू पूजा करत होतास. ठीक आहे, बरोबर आहे. ते पण ठीक आहे. आणि नंतर म्हणालास वेळा मी आंघोळ करतोय. अरे गाड्या ही कुठली तुझी पूजा आली. बरोबर आहे. अरे बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा निवेदन दाखवून झाला नंतर आंघोळ झाली, हे बरोबर आहे. अरे मी म्हणतो म्हणजे मी माझ्या मनाला ठरवलंय काय ठरवलंय की जागा वेगळा आपण पूजा करायची जगा वेगळं पूजा करायची. हा. अरे वेळा अशा पूजा होणार तरी काय. का नाही होणार अरे वेळा लोक सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवाची शुद्ध होऊन पूजा करतात आणि तुझं उलटच आणि म्हणतोस माझी पूजा बरोबर आहे. अरे मी ठरवलं होतं ना काय ठरवलं होतं. या लोकांच्या वेगळा आपण पूजा करायची म्हणून बघूया देव आपल्यावर पसंत होतात का नाही ते. म्हणजे अशी उलटी पूजा करून देव तुझ्या प्रसन्न होतील असं तुला वाटतं. म्हणजे काय बरं ठीक आहे, प्रसन्न झाले तर कमालच तुझी म्हणायची. अरे परंतु हे बघ, हा. तू आता याला काय म्हणत होतास, उशीर का झाला म्हणून. हो अरे तेच मी पण म्हणतोय, हाला तू बरोबर घेऊन आला ती गोष्ट चांगली केलीस, कारण ह्याला परत बोलायची गरज लागली नाही. अरे याला हाक मारून किती मला वेळ झाला माहिती आहे काय. अरे बरं ठीक आहे, तुम्ही सर्व कामं आटपून इथपर्यंत आलात ना. अरे वसाल्या कामात आली कुठल्या हात पाहिजे अरे अरे काही सोडल्या होत्या आणि आपली कपिला गाय ती नेमकी चुकली अरे काय म्हणतोस काय. ती चुकली आणि शिल्ली कुठं माहिती आहे काय. कुठे शिरली. अजित मोले आहेत ना, अजित मोले त्यांच्या भागात शिल्ली. अरे बाबा ते अजित मोरे म्हणजे काय तुला साधा माणूस वाटला की काय. अजित मोलेच्या भागात शिल्ली. अरे बरं शिरू दे, पण काय नुकसान वगैरे काय केलं नाही नुकसान ना. म्हणजे बाबा मोठा नुकसान केला नाही काय. काही नुकसान केला मोठा नुकसान केला नाही. म्हणजे आपल्याला नक्की जिकडून आता परत जायला नको तिकडे बाबा. त्या अजित मोलेनी त्या भागात लावलेली होती वांग्याची ढाका म्हणजे अजित मोरेने त्या वांग्याची ढाकं लावली होती. हो ढाका होती लावली वांग्याची. हो मग आणि त्या मग त्या वांग्यावरती खूप वांगी लागली असतील. अरे यालाच काय काय झालं. एवढी कुठं वांगी लागली होती. एवढ्या सगळ्या वांग्यामध्ये फक्त एकच वांगा लागला होता. अरे कमाल आहे तुझी वेड्या. अरे काय म्हणतोस काय तू. अरे. एवढी मोठी वांगी लागलेली असताना एवढी झुडपं असताना त्यामध्ये फक्त एकच वांगा लागला. फक्त एकच वांगा आणि काय त्या अजित मोलेचा वांगा एकदम ए. काळा. लागलेलं वांग म्हण. एकदम काळा तो वांगा काय बघितला काय बघितला आपल्या काय बघितला तो वांगा बघितल्याबरोबर असा काय बुवा ढास मारला ना. अर्धा वांगा घायचा लावला. अर्धा वांगा राहिला होता ना तो मी घरात घेऊन आलो आणि बायकोला सांगितलं तळ्याला तळ्यावर ट्राय कर. भाकल्या घेऊन आलो. अरे वेड्या, अरे एक तर एवढी चोरी झाली ती झाली, त्या गायीनं नुकसान केलं तर केलं. नाहीतर आणि आणखीन परत इथं जेवून सांगतो ते वांग खाल्लं म्हणून वेड्या पुढचा. त्याने ऐकलं तर. अरे त्यांनी नाही ऐकलं. याचा घास सगळं घाशात भरतील. अरे पण ऐकली नाही त्यांनी. अरे येल्या संतोष मोल्याने मला बघितली. संतोष मोल्याने म्हणजे बघितल्याबरोबर आता नक्कीच रे दोघे जण एकत्र झाले तर तुझे बाबा खेळण्यात तुझ्या बरोबर आम्ही पण. अरे याला काय काय झालं वेड्या.
येतील म्हणजे तू काय फसवणार असते ना फसवून नाही मग? अरे वसले त्यांचा एवढा मोठा पट होय. माझ्या मागे धावले. अरे पण हे बघ तू असं आता सगळीकडे सांगत जाऊ नको बरं कपिला काय तू बांधून ठेवलेस ना बांधून ठेवले व्यवस्थित बांधून ठेवलेस. व्यवस्थित बांधून ठेवले आता परत सुटणार नाही नाही सुटणार नक्की ना अरे वेड्या, ते काय नाही, रणजित मोरे म्हणजे काय लोकांनी ओळखली नाही त्यांचं काय कोकण म्हणतात ते दोघे पण माणसं खतरनाक आहे बघ आडेबिडे घेऊन चालणारी माणसं आहेत ती नेहमी लक्षात ठेव परत त्यांच्या त्या दुपावण्याकडे आपली गाय जाऊ नये लक्षात ठेव अजिबात जाणार जाणार नाही ना? मग तू हात कशाला मारले गाय बांधले आहेत ना व्यवस्थित काही वगैरे व्यवस्थित अरे बांधले. गाय व्यवस्थित मारले तुम्हाला मी कामगिरी सांगणार नाही परंतु मगाचपासून मी तुझ्याकडे बघतोय वेड्या अरे तू एक खाद्यावर घेऊन काय आलाय अरे आता काय झोका बिल नाही काय अरे याने घोंगडी आणला नाही अरे काय वेड्या बघ काय आहे ते अरे आधी. नेहमी मी घोंगडी घालतो ना अरे वेडा आहेस तू बघ नीट तुझ्या डोळ्याला बघ काय आहे ते नंतर मला सांग वेडा तुमचा वसाला आला काय अरे हा माझ्या बायकोचा जागा वसाने रडतोयस कशाला आता माझी बायको घरात कशी जाय अरे वेड्या एक तर तुझ्या बायकोचा झगा इथे घेऊन आलास म्हणतोस आणि परत रडून काय सांगतोस तू अरे वसाला तू ह्याला हात मारल्यावर पण त्यानं मला हात मारला अरे म्हणजे मी ह्याला हाक मारली हा. त्याबरोबर त्याने तुला हाक मारली मला हात मारला अरे इथपर्यंत ठीक आहे पण पुढे काय झालं हात मारला यास आणि माझी बायको पुन्हा आंघोळी करायचा आहे म्हणजे त्यानं हाक मारला आणि तुझी बायको त्याच वेळी कुंडात आंघोळी करायला गेली आंघोळी करायला मला जायचं योगायोग म्हणायचं की काय एक मन मग पुढे काय झालं फुलं काय त्या सालच्यावर ठेवलेला होता माझा टावेल आणि तिथं होती घोंगली पण घोंगरी हा घोंगली पण होती आणि त्या दोन्ही मध्ये हात ठेवलेला होता बायकोचा जागा आता माझी बायको घालात वेळा तुझा. अरे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तुझी बायको घरात जायची जाईल तुझा टॉवेल आहे ना तिथे अरे टॉवेल आहे मग हा तू इकडे घेऊन आलास ठीक आहे पण तुझा टॉवेल आहे तो टॉवेल लावील आणि बायको घरात जायची अरे जाईल गेलायस काय अरे वसाला टावेला येवला टावेला येवला आणि बायको माझी येवली फुलल काय अरे वेड्या तुझी बायको एवढी आहे का आम्ही बघायला आलो नाही पण हे जर तू एवढा मोठा ब्रह्मघोटाळा करून आलास आणि तो मोठे पण सांगतेस पण आम्हाला काय वेळा तुझा अरे उद्या मग मी याच्या बायकोचा जागा देऊ अरे बाबा हे बघ तो त्याच्या बायकोचा धगा द्यायचा कसा तू तुला कशाला करायचं ते अरे मित्र पण मगाचपासून रडतोय तर मी झाला तरी देऊन येतात म्हणजे फक्त काय अरे वेळेत तू जर समजा धगा द्यायला तिथे गेलास ना तर मला वाटतं आयुष्यभर त्याला रडावं लागेल हा तर तू तसं काय करू नको त्याच्या बायकोचं काय करायचं तो बघून घे हे बघ तुझं घर तसंच लांब आहे भरपूर वस्तीत नाही त्यामुळे तिची सकू आहे ना सकू? हा ते सकूला हाक मारेल ती आणि ते काय कपडे वगैरे आणून ते बायकोला द्याल तुझी तू काय रडायची गरज नाही हा ठीक आहे मग हा इथं मी मामाजवळ ठेवतो कुठल्या मामाजवळ देतोय हो मामा हा ठेवा नाही तर त्याच्या बायकोला घेऊन अरे जाते चालतंय पण तिकडे जाणार नाही ती गोष्ट लक्षात ठेव बरं एक गोष्ट लक्षात ठेवा मी आज तुम्हाला इथं बोलायचं त्याचं एक खास कारण आहे घरानं खास कारण आहे खास कारण आहे काय झालं रे तुला म्हणजे महत्वाचं कार्य बरं महत्वाचं काय लवकर समजलं तुला हा तर काही वेळापूर्वी तर श्रीकृष्ण भगवान आले होते हा म्हणजे इष्णदेव आले होते अरे वेळा विष्णुदेव नव्हे श्रीकृष्णदेव बरोबर बोलतोय तू कृष्ण देव हा बरोबर बोलतोय कृष्णदेव अरे बरं ठीक आहे तुम्हाला काय समजतंय ना त्या भाषेत तर त्या भाषेत हा. श्रीकृष्णदेव आले होते त्याने एक फार मोठी आपल्यावरती कामगिरी संपवलेली आहे तुला सांगितलेलं आहे हो कामगिरी मला सांगितलेली तुला आहे. सांगितलेलं मला आहे सांगितले मग जा तिकडे कल तिकडे मग काय झालं वेळाचं शिवाय द्यायला? कसं बोलतोस तू मला सांगितलेलं आहे अरे वेळानू जर का कामगिरी मला सांगितली उद्या श्रीकृष्ण देवाने एखादी वस्तू जर मला दिली म्हणजे उदाहरणार्थ खरवस म्हणा तर मी तुम्हाला थोडं थोडं देतो की नाही काय मोठेपणा सांगतोय काय मोठेपणा सांगतोय म्हणतो थोडं थोडं तुम्हाला देतो की नाही अरे नाही दिलं अरे पर्वत होऊन आमच्या दारात जाऊन खाल्ला तेव्हा आम्हाला आमच्या आठवण खालीच काय रे अरे वेळानू काय तरी तुम्ही वेगळंच पाहिलेलं दिसतंय कोण एकला पाहिलेला अरे आहे वेळानू ती खरवसाची वाटी कृष्णाची आईने अरे घातली तू आमच्या दारात जाऊन खाल्लास चाले अरे नाही वेळ असं झालेलंच नाही काय नाही झालेला म्हणजे तुम्हाला ही शंका वाटते का म्हणजे बरोबर आहे बरं ठीक आहे मी जर मागच्या दारात जाऊन खरोखर जर खाल्ला असेल हा. तर काही दिवसांनी गाय विणार आहे म्हणजे उद्याला म्हणजे उद्याला म्हणजे गायचं विना मी करतो काय वेड्या अरे मला वाटतं अरे उद्या वेड्या नाही अरे तिचे दिवस भरल्यानंतर 9 महिने 9 दिवस भरल्यानंतर गाय विणार आहे हा मग ती जर का गाय मिळाली की संपूर्ण खरवसाचा टोप मी तुमच्या स्वाधीन करेन गड्यानो संपूर्ण तो भरलेला आमच्या दोघांच्या पुढ्यात यायला होय म्हणजे काय त्याच्यामध्ये काही शंका आहे की काय मग शंका आहे ना काय रे नाही तर खाल्लं काढून घेशील वरनं लेवून लावून देशील खालून काढून घेणं वरून लेवल नाही तुझा काय बा भरोसा नाही
अरे वेळ ते काय रस्त्याचं डांबरीकरण करायचंय वरनं टाकली जरा डांबर की झालं. अरे असे अजिबात होणार नाही. संपूर्ण टोप मी तुमच्या स्वाधीन करीन. नक्की ना? नक्की. हा मग कुठे जायचं? कामगिरीला येणार ना? येणार ना. मग कामगिरी सांगू तुम्हाला. अरे सांगितल्याशिवाय कशी समजणार? 16,360 गोपिकांचा मेळा. कमाल या गाड्यांची दोघांची मत. ए, येड्या, रडतोय तो, हसतोय काय? अरे मागाशी तू रडत होतास, आता हा रडत होता. टिप्पा पण भरपूर येत आहेत. ए पेंद्या, पेंद्या, ए पेंद्या. अरे राजा काय झालं काय तुला रडायला? अरे तूच म्हणालास ना? अरे काय मी असं वेगळं काय बोललो? अरे 16 गवळणी मेल्या म्हणून. अरे वेड्या, अरे मेले असं म्हणाल नाही मी. मग मेल्यावर लढायचं असतं तसे का? मेले नाही. 16,360 गोपिकांचा मेळा. मेळा म्हणजे खवा. म्हणजे भाकऱ्या बाजायच्या तयार बसून चाललाय. अरे मेळ्यानं ते सुद्धा नव्हे. अरे भाकऱ्या बजायचा तवा नव्हे. खवा म्हटल्यानंतर तुम्हाला एकत्र ग्रुपने चालले ते गवळे. म्हणजे ही सागजूक लकलक होते लाईट, त्या लाईटीच्या गुलपावर बसून चाललाय. अरे वेड्यानो ते सुद्धा नव्हे रे. हे बघा सर्व गवळणी एकत्र मिळून जमावाने चाललेत. एकत्र 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 असा कवा बोलणार एकत्र चालल्यात म्हणून? म्हणजे काय मला तुम्ही इंग्लिश मध्ये पाडत होतो की काय? आता तूच बोललास ना. अरे वेड्यानो, त्या गवळणी एकत्र चाललेले आहेत तर त्यांचा आपल्याला रस्ता अडवायचा आहे. रस्ता अडवायचा रस्ता अडवायचा आहे. रस्ता अडवायचा म्हणजे ना? याच्याकडे काहीतरी कल्पना आहे होती. काय कल्पना आहे तुझ्याकडे बोल. मी एक गोष्ट सांगतो तुला. गोष्ट सांगू नकोस. थोडक्यात सांगायची. थोडक्यातच सांगतोय. सांग लवकर. रस्ता अडवायचा हो, रस्ता अडवायचा. ना? असा चांगला मध्ये बाण घालायचा. हा मी घातला बाण. गवळणीला अडवण्यासाठी बाण घालायचा आयडिया चांगली आहे. बोल बाण पुढे. घालायचा हा. आणि 4-5 कोयनी लावायच्या. बांधाला कोणी लावायचे 4-5. हा. बांध म्हणजे करा. काय होईल माहितीये काय का? होईल? आली गवलन शिरली कोयनी. आली गवलन शिरली कोयनी. आली गवळण कोयनी शिरायला वेळात ये काय चंडीचे मासे पकडायचे. अरे वेळ गवळणी केवढ्यानी कोयनी केवढ्या आपल्याला. अरे तूच बोलला रस्ता हलवायचाय म्हणून. अरे रस्ता अडवायचा म्हणजे तसा रस्ता अडवायचा नाही. आपण त्याला खर्चावून सांगायचं गवळणीला. मग थांब, त्याला मी काही संगाती घेऊन आलेलो नाही. अरे खर्चावून आणायला सांगायला काय आपल्या सांगायची पाहिजे. अरे अजित मोरेंची गंध 4-5 कोयते घेऊन येतो, त्यांना खडसून सांगायचे आहेत ना. अजित मोरेंकडे तू जाणार हा. कोयते घेऊन येणार. आणि त्यांना खडसून सांगू आपण. अरे वेड्या पण कवाच जोडायला आता झाडावरती काय आता झालं. तूच बोललास खडसून सांगायचे. अरे वेड्या तुम्ही. अरे तसं खडसून देणार आहे कवाच कोयती जोडायला. नको, आतली कोयती नको. अरे वेड्या कवाच जोडायचं नाही आपल्याला. मग एखादी पुलात बिला लागली अरे, फुलाची पण गरज नाही. डायरेक्ट मुदा लावलेला. अरे खर्चावून म्हणजे त्याला वजनात सांगायचंय. आता वजनाचं सांगायला त्यांना तागडी कुठं आलेली आहे? अरे वेळा तुमच्या जर कसं बोलावं माझ्या एखादी पगारची तर माझ्या डोक्यात घाला म्हणजे मी तर सुटे नाही. अरे डोक्यात घातली तर तुझं लाल पाणी निघत नाही का? अरे वेड्यानो वजनात म्हणजे आज श्रीकृष्ण भगवानाचं आपलं कसं वजन गोकुळत आहे का नाही. अरे म्हणजे दमास सांग ना. दमात कसं त्याला दमात सांगायचंय. हे गवळणीनो हे गवळणी नो आजपासून या रस्त्याने या रस्त्याने मथुरेच्या बाजारात जायचं नाही. हा मथुरीच्या बाजारी जायचं नाही. हा रस्ता आम्ही प्रतिबंध केला. हा रस्ता मी पलपलीत केलेला आहे. चूक म्हणजे तू बोललास ते चूक. आता तू सांगितलं तर मागणे मी अरे बोललो. वेड्या, चूक म्हणजे म्हणत ते वाक्य जे म्हणालो ते चुकीचं बोललास. बरोबर बोललाय. अरे तू चुकीचं बोललाय. म्हणजे या रस्त्याला जायचं नाही. हा रस्ता मी प्रतिबंध केलाय. हा रस्ता आम्ही पलपलीत केला आहे. अरे वेडे, अरे परपरीत नाही प्रतिबंध. प्रतिबंध म्हणजे प्रतिबंध या रस्त्याने जायचं नाही. हा रस्ता बंद केलाय. हा म्हणजे हा अडकवलेला आहे. अडकवलेला आहे. हा. असं त्या गवळ्यानं आपण दमात सांगायचे. हा म्हणजे वजना सांगायचं. वजनात सांगायचे. हा. मग चला लवकर जायचा जायचं. हा, मग चल म्हणजे तू गवळणी आहेत पुष्कळ. किती आहे? 16,360. आज कमी पडले आहेत. 8 अरे 16,360 आहे. ती म्हणतो 8 कमी पडले. अरे अंदाज पंचे सांगितला अरे अंदाज सुद्धा जाऊ दे चुलीत. अंदाज नाही आपल्याला पाहिजे तो फक्त मोका लक्षात ठेव. चल. काय झालं जायचं. मग चल लवकर. हा, चल बरी. कसं जायचं सांगा. हा, तू फुलावा मी बोलवतो त्याच्या मागणे ह्याला येऊ दे. मी पुढं हो हा तू मोर होतो. मी बोलवतो त्याच्या मागणे ह्याला येऊ दे. अरे वेड्या, अरे पुढं आणि मोर म्हणजे एकच शब्द आला. कसा एक शब्द होय? अरे तरी पण काहीतरी तुम्ही बोलताय का मला लक्षात येत नाही वेड्या. अरे काहीतरी म्हणजे आम्ही तोंडानेच बोलतोय ना. अरे हो, हे मला माहितीये. अरे पुढं आणि मोर ह्याच्यात काय रे फरक. आता तू फुलव. बरं मी हा पुढं झाला. आम्ही झालो मोल. त्याच्या मागे महाग आला तो. Thank you.
त्याला टंगड काय धरायचं? अरे वेड्या नव्हे. अरे इथं काय शोधताय रे? त्याला गव्हाणीला शोधतोय. आणि तू त्याचा पाय धरून काय करतोस वेळा कुठचा? अरे मला वाटलं गवळणीचा टंगार आहे. अरे वेडे हा गवळणीचा पाय नाही आहे. आता बोलत नाही याचा पाय तुला समजत नाही. अरे माझ्या पुन्हा धावत होते अरे रे ते. तुम्ही इकडे शोधताय काय? मला गव्हाणी इथपर्यंत होते. इथनं हुडकवली जाऊन कुठं गेलेल्या मलाच काय समजलं नाही. अरे वेड्या तुम्ही दोघे पण मूर्ख कुठचे? आम्ही येणार अरे नाहीतर काय? आणि तू मोठा शान आहे. अरे वेड्या नो तुम्हाला काय सांगितलं की गवळणी हरवायचे म्हणून? अरे मी बरोबर जात होतो. याला चांगला धरला नसताना तर मी बरोबर त्याला अरे धरले. तू बाई, तुझा पण मी बघितलं आणि ह्याला पण पाहिलं. अरे ह्याला एक वेळ सांगितलं अरे गवळणी जातायत बघ, तर मला काय सांगतो थांब थोडा वेळ बघतो मी. बरोबर? हा. आणि त्या गवळणीमध्ये तुम्ही दोघे जण जाऊन नाचत होता. कोण नाचतोय? अरे तू आणि हा. आम्ही नाचत होतो. नाहीतर काय? त्याला गव्हाणी हलवायला धावतोय रंब किती लागला. हे वेड्या दम नव्हे तो दम बोल. दम लागला असेल तुला. हा तोच तो. अरे बरं तुम्ही गवळणी पाहिल्यात का रे? हॅलो असं गवळणी पाहिलेले आहेत हा, पण मग? बघितलं नाहीत कोणी. हा बरोबर आहे. सगळ्या शिवी देऊ सांगतोस पाहिलेले पण बघितलेलं नाही. अरे वेड्या पाहणे आणि बघणं माझं वेगळं आहे काय? हा मोठा फरक. आयला तुम्हाला समानार्थी शब्द गावतात कुठून रे एवढे? बरोबर आहे तो. म्हणजे पाहणे आणि बघणं हा. याच्यात फरक. अरे ह्याने पाचनं पाहिला पण पुन्हा कुठं बघितला नाही. म्हणजे मायनं पाहणं हा. आणि पुन्हा बघणं. हा बरोबर आहे. मग हुशार आहे त्याला बघायचे. हा त्याला बघायचे. गवळणी बघायचे. मला त्या पण पुन्हा बघायचे. अरे ते तुला दाखवतो. हे बघ गवळणी काही वेळापूर्वी अशा इकडून आल्या बघ. हा अशा इकडून येऊन हे बघ माझ्या बोटाच्या समोर बघायचं. इकडे तिकडे बघित राहायचं नाही. हा काय झालं? समजलं ना? हा तुझ्या पोटा समोर. गवळणी इकडून अशा आल्या हा आणि या ठिकाणाहून इथून एक एरिया माझ्या पोटाला चावतोस काय आणि माझ्या पोटात काय रे बघते तुम्ही दोघे जण? आता तू बोललास ना बोटा मोहरा बघ म्हणून. अरे वेडे रो. अरे पोटाच्या मोर म्हणजे काय इथे गवळणी बसल्यात? अरे मला वाटलं पोटात आहेत म्हणून मी चालत होतो. तो बस वेळा कुठचा. अरे पोटा समोर आता आहे बघ. हे समोर बघ ते काय दिसतं तिकडे लाइटिंग लावलेलं आहे ते बघ. अरे म्हणजे समोरचा बघायचा आहे. समोर अरे मग मोहला म्हणायचा ना म्हणजे आम्ही मोहला बघितलेला असता. समोर म्हणजे आम्ही या बोटा समोरच बघणार तुला जर बोलायचं म्हणजे मलाच विचार करून बोलायला लागेल रे, कारण काय शेवटी तुमची भाषा वेगळी म्हणायची. बरं बोटाच्या मोहर बघा माझ्या. हा बघतो. माहिती आहेत गवळणी? हा दाखव. अरे उद्या या बघा गवळणी. अरे ह्यात काय गवळणी. ह्याच गवळणी अरे सगळ्या पांढल्या फुटू. बघितलं? अरे वेड्या पांढऱ्या पांढऱ्या फुटूक नव्हे, चांगल्या गोऱ्या देखण्या चिकण्या गवळणी आहेत. आणि आम्ही काय काला आहो काय. ते परत तुम्हाला काळ म्हणाला तरी कोण? मग त्या पोलीसच्या देवाला कशाला मोठेपणा सांगतो चिकण्या गोल्या बिल्या आहेत म्हणून. अरे वेड्या हा काय म्हणतो त्या गवळणी पांढऱ्या पांढऱ्या फुटूक आहेत. हा. मग मी त्याला सोप्या भाषेत सांगितलं गवळणी गोऱ्या गोमट्यानी चांगल्या चिकण्या आहेत. अरे पण त्या चिकण्या बिकण्या कशाला सांगायला हव्या? ते बघ गोले आहेत झाला मोकला. त्या मोठेपणा कशाला सांगायला काय हवा? कळालं रे एवढा? अरे लाग म्हणजे आम्ही तुझ्या सांगायचं म्हणजे आम्हाला लाग येणारच. आमचा मोठेपणा कधी सांगतोस तू? अरे वेड्या हा. अरे तुम्ही पण काय दिसायला तुझे चिकण्याचा मग चिकनच आहो आम्ही. एकदम चंद्राचा तुकडा. अरे मग आता कसा बोलला? हा. आता आपण आपल्या कामगिरीकडे वळूया. हा बोलूया ना. तर त्या गवळणी जाऊन विचारायचं काय इचलायचं? हे गवळणीनो हे गवलानीनो तुम्ही आल्यात कुठून? तुम्ही आल्या कुठून? कुठून नव्हे, हा बोला मला आहे. आल्यात कुठून हा आल्यात कुठून? आणि जाणार आणि कुणीकडे? जाणार कुठे? कुठे नाही. बरोबर बोलतोय तो. बरोबर बोलतोय. बरे म्हणजे बरोबरच असणार. हा बरोबर बोलला म्हणजे बरोबर. हा बोला मला आहे. बरं गवळणी जाऊन विचार आल्यात कुठून आणि जाणार कुठे? यापुढे मथुरेच्या बाजारी जायचं नाही. गोकुळात जायचं, गोकुळातच जायला पाहिजे. ते मथुरेला जाता कामा नाही असं मला सांगायचं. असं दमात सांगायचं. दमात सांगायचं. चालेल लागल्या. जाय तू. मी जाऊ. हा. अरे बुवा, मी जाणार नाही. मला पोरींची ऍलर्जी आहे. एलर्जी आहे. अरे मसाल्या मगाशी तुला पुन्हा बघायचे होते तेव्हा तुला एनर्जी नव्हती. अरे, लग्नात बघितलं ना. अरे बरं आमच्यात आता शाळा जाणतात देख ना. हा. कोण आहे? आम्हीच आहे. तू जायस ना. हा. तू देख नाहीस ना. म्हणजे काय देत ना आता कामगिरी व्यवस्थितपणे पार पाड हा. आणि या ठिकाणी आणि त्यानंतर आपल्याला श्रीकृष्ण भगवान हा. गोकुळात गेल्यानंतर खूप गाई दूध खायला देणार आहेत. नक्की ना? अरे नक्की. हा मग मी जातो. मग जा लवकर. आणि हा रस्ता पलपलीत आहे. आपल्याला मार खावा लागेल. एखादी हात टाका नक्की ना. तुझ्या ओळखीत असेल ना. नाही मावशी. नाही ना आजूबाजूला कुठेतरी असेल बघ. नाही ना नको मागे.
इकडं कोण नाही, इकडं कोण नाही, इकडं. तर मला वाटलं ते काय म्हणतात इकलं इकलं म्हणून काय? एवढं आवाज दिला तरी आवाज पाठीवर काय पडला ते बोलला. हा का बोली ती माझी पोरगी बघ काय म्हणते ती. काय म्हणाली ती म्हणते तिच्या खांद्यावर तू हात टाकलास काय? कोणाच्या खांद्यावर अबे इच्छा इच्छा. हे तुझ्या खांद्यावर हात टाकला मग काय केलं त्याची मुश्किल तुझ्या खांद्यावर हात टाकला मी. कोणाला मुस्लिम कोणाला? मग तिच्या खांद्यावर हात टाकला मग तू काय केलास? हे कोण इकडे फुलं आहे तुझे मी खांद्यावर हात टाकला होय मी फक्त असाच ना केला लहान तरी वाटते काय तेवढी पोरगी तिच्या खांद्यावर तू हात टाकतोस. हा, आम्ही काय असा नाही खांद्यावर हात टाकी मग कसं टाकता? आम्ही जर खांद्यावर हात टाकायला झाला तर कसं टाकतो माहितीये कसा कसा ते पहिले इकडे मुलं ती कसं तुला पाहिजे? अरे लहान पोलांच्या आणि मी केवला म्हणजे खांद्यावर हात तरी पडायला हवा ना अशी फुलं आहे ती म्हणते मी तिच्या खांद्यावर हात टाकला मी खांद्यावर हात टाकला तू बघतली अरे होय तूच तिच्या खांद्यावर हात टाकला आम्ही असा खांद्यावर हात टाकतो अशी फुलं बघ अरे पुढे चाल आमच्या जर खांद्यावर हात टाकायला झाला तर असा चांगला टाकायचा चांगला टाकायचा म्हणतो काय ग? दिसतोय तसं नाही मग चांगला आहे बघ अगं बाया मी चालत चालाय अरे तू आलास कुठून? मी वाटून आलो तुला कुठे इकडे बघितली वाटत नाही ना ग? नाही मावशी अगं आला कुठून म्हणतो वाटेन आला राहतो तरी कुठे हा? आम्ही झाडावर लावतो असं झाडं असतं त्याच्यावर लावतो अरे काय ग? तुझ्या आदिवासी दिसतोय आम्ही आधी तुझ्या अगोदरच झाला अरे वेड्या तुझं नाव तरी काय? माझं नाव काय बोला असं मग तुला मी हात कसा मारणार? अरे तुझ्याकडे ओळखपत्र पॅन कार्ड आहे का तुला पेन काढून आले बस हे काम हातात घेतलं तर ते आधी थांबव काम तुला पण तिला पेन काढून आले अरे वेड्या तू आधी थांबवते का तू कशाला थांबवतोय अरे का बाबा तुला वेळा कुठचा तुला पण समजत नाही ह्याला पण समजत नाही आणि त्या पोरीला पण काय तुझ्या बरोबर बोलायला समजत नाही वेड्या तू हे काय करतात तुला ती म्हणते पॅन कार्ड म्हणून पॅन काढीत अरे होतो वेडा आहेस तू अरे ती पॅन कार्ड म्हणजे तुला ही पॅन कार्ड सांगितली ना मग काय म्हणाली ही मुलगी काय म्हणाली काय म्हणाली तुझी काय ओळख वगैरे आहे का म्हणजे जसं कसं आपला जातीचा दाखला असतो हा. शाळा सोडलेल्याचा दाखला असतो मतदान कार्ड असतं आधार कार्ड असतं अशी अनेक आपल्या ओळखीची कार्ड निघालेत म्हणजे आपले दाखले निघालेत त्यातच आता नवीन एक निघालंय आधार कार्ड त्यानंतर पॅन कार्ड म्हणजे पॅन कार्ड असलं ना आपल्याकडे की आपली ओळख तू राहतोस कुठे काय कुठे तुझे सगळं क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये असतं तुझी ओळख असते त्याच्यामध्ये त्याला म्हणतात पॅन कार्ड अरे बला झाला म्हणलं तू आलास म्हणून मग म्हणजे अशी नाही ना म्हणाली काय पॅन काढायला अरे वेडे काय अरे वेड्या ती गव्हर्न तुला पॅन कार्ड असेल का अरे वेड्या पॅन कार्ड तुझ्याकडे आहे का कारण हल्लीच्या जमान्यातले ते मुले बरं आहे का नाही अरे झटकन बोलली माझ्या लगेच लक्षात नाही आला अरे नशीब तू असले शब्द तू ऐकतोस तरी घ्यावा उद्या ह्यानं जर पॅन काढलं असतं तर पोली काय इथं थांबले असते वेळा तुझा तुला त्याच्याशी काय देणं घेणं नाही तुला बरं असतं तरी नाही तर बोलायला वेळा तुझा अरे म्हणून आपल्याला पण थांबायला नको पाहिजे माहितीये काय बरं हे बघ त्या जवळ एक गोष्ट लक्षात ठेव काय? पॅन कार्ड असे काही शब्द जर त्याने वापरले ना हा. तर त्याचा लगेच अर्थ लावून तू कृती करायला सुरुवात करू नकोस वेड्या चालेल आता ह्याच्या मुलं नाही पहिलं गावाला मला सांगायला लगेच सांगायला येईल बरं आता मावशीला जोराने हाक मार जोराने हाक मालू हा मग आवाज कुठनं घालू आवाज कुठनं काढू हा कुठनं आवाज करतोस तू तो दोन ठिकाणी आवाज काढतो दोन ठिकाणावर आवाज करतो होय तर मी हाक मारायला लागला हा तर दोन अरे बेंबीच्या देतापासून हाक मारतो बेंबीच्या देता बसून हा आणि म्हणजे मोठ्या लोकांना हा. आणि नाकाच्या नाकात आवाज काढणं ह्याला दोन प्रकार म्हणतात असं होय म्हणजे दोन प्रकारे हाक तू मारतोस हा. अरे हा वेळा काहीतरी वेगळंच म्हणत होता तो यालाच आहे अरे बरं हे बघ हा तू तोंडाने हाक मार नाही मी मग जाऊनच येता कशाला एवढा खर्च करू बोलायचा हा बरं ठीक आहे जाऊ नये नाही तर वाचायला कुठला तरी आवाज काढायचा वेळा तुझा कुठून तरी आवाज काढला कशाला मग आपल्याला थांबायला नको. चल, बाजूला. हे चालू. हा जातो शाळेला मला बुजगाव ना म्हणते कोणाची आहे घरी? चंद्राचा तुकडा नेला बुजगाव ना काय म्हणाला? मी तिला बुजगाव ना दिसतोय नाहीतर काय बुजगाव नाही तर काय आणि बुजगाव असं चालतो बोलतो हल्ली कॉम्प्युटरवर सगळे चालतात तुमचा फॅल्पुटर तुमच्या घरातच ठेवा काय बोलता येत ना का बाबा इकडे हा तू
तुझं नाव काय आम्हाला सांग लवकर. माझं नाव काय बोललं असेल? असं नाव म्हणजे काय गं बोलले माझं नाव? तुला काय माहिती? तुला कसं माहिती असं तुझ्या काही भाषा आली नाही? ती भाषा बिषाला आली असली तर तिला विचारतो आपला. तुझ्या भाषेला कशी येते? भाषाला नव्हती आली. नाही नाही. सांग लवकर नाव. तुला हाक कशी मारणार आम्ही? काय बोलले नाव असेल? काय विसरलं की काय नाव त्याला त्याचं? काय ते धोंड्या पांड्या काहीतरी असेल. मलाच काय मेलेलो याचं नाव पेंड्या. पेंड्या. नाव सांगितलंस म्हणून ते पेंड्या. हा होय होय माझा पेंड्याच नाव. तुझं नक्कीच ना? हा हा पेंड्या. पेंड्याच काय? होय, होय. बघ आठवलं? हा आठवला. नाही, पेंड्या तुझा हा कोण? हा माझा नांगल्या. काय बरं पेंड्या तिकडे आल्यास कशाला? हा रस्ता पलपलीचा ह्या रस्त्याने जायचं नाही. म्हणजे हा रस्ता परपरीत आहे, ह्या रस्त्याने जायचं नाही. आम्ही सुक्या रस्त्याने जाऊ. कुठल्याच रस्त्याने जायचं नाही. आता कोणी सांगितलं तुला? मी सांगतोय तू सांगतोय हा. तुझं काय मी ऐकणारच नाही. आमचं ऐकणार नाही. हा. आम्हाला विष्णू देवानी सांगितली नाही. पेंड्या हा तू दिसतो शाळा छान रे चिकना दिसतो. मग मी आहे चिकना. चिकना आहेस ना? मग? पण माझं एक काम कशी एवढंच आहे. कळण्यासारखं असेल तर कळी. अरे करण्यासारखंच आहे रे. हा तुला कुठले देव आवडतात रे पेंड्या? मला हा हा मला भजलंग बली. ते मारून हा ते उभे कसे राहतात? तुझं ऐकतोय ना मग तुझा फसणार आहे आता. उभे कसे राहतात ते माहिती तुला? हा लातात ना. कसे राहतात? हा एका पायावर लातात. हा दाखव मला उभं राहून. एकदा दोन पायावर लातात. आज दोन पायावर राहतो एका पायावर नको राहू. आपण तो फलवत कुठल्या हातावर घेतात? पर्वत या हातावर पर्वत घे. हा डाव्या हातावर फलवत आणि गदा दादा उजव्या हातावर घे. हा अरे, लाव. हा उभा कसा राहतात? आपण तुम्ही जाणार नाही नाही, ना. नाही, नाही. हा, मग लालो उभा लालो. हा. लाव ना. मला बघू दे ना पण. हा बघायचंय. हा, बघ इकडं. हॅलो हॅलो कैलासवासी विक्रम बाळाजी मोरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे 8 सुपुत्र कैलासवासी नितीन श्री संदीप सचिन वैभव राकेश योगेश रोशन समीर यांच्याकडून नमन मंडळासाठी 1001 रुपयाचे पाणी मिळाले. हे मंडळ त्यांचं आभार आहे. धन्यवाद. अतिशय चांगलं झालेलं आहे. मोडला बहुतेक. अला उद्या आवाज येतोय. अहो बाई इकडं मागला आवाज ए! येतोय. अरे तुला नाहीत्या वेळेस नाहीतीकडून आवाज यायची म्हणजे ऐकायची सवय आहे. पेंद्या ए पेंद्या पेंद्या काय रे झालं असेल नट सेल झाले होय का? तसंच काय ते. मला आवाज येतोय. ए, तुला आवाज मारत ए पेंद्या पेंद्या झाला काय सर? अरे पेंद्या अरे त्या म्हातारीचं तू कशाला ऐकायला गेलास रे? आणि काय म्हणत मी बजरंग बली सारखा उभा राहतो. वेळ आहे कुठचा? अरे तुला सांगितलं होतं काय? अरे पण ते मला म्हातारी सांगितलं नाही तू उभाला म्हणून मी उभा लावला. तिला बोललो तू जाणार नाही ना. अरे यालाय तुला सांगितलं ना काय भजरंग बली सारखं उभा राहा. मग तू राहिलास कसा मारुती सारखा? अरे वेड्या अरे काय डोकं फिरलंय तुझं? अरे वेड्या बजरंग बलीनी मारुती अरे एकच देव ते. वेड्या काय? कुठचा? तुला माहिती नाही? अरे त्यांना नाव 2 आहेत. एक बजरंग बली आणि मारुती. अरे दोघे देव एकच. आणि मला काय सांगतोस मारुती सारखं करायला म्हणून वेडा कुठचा? अरे वेड्या पण तुला मी जी कामगिरी करायला सांगितली होती ते काय झालं? अरे मला उभा राहायला सांगितलं नाही. कसला मला त्या पोलीस दणका दिला. म्हणजे कामगिरी काय सांगितलीच नाही. अरे सांगायच्या अगोदर मला ती म्हातारी सांगितलं नाही तो उभाला म्हणून मी उभा लागलो. अरे वेड्या त्या म्हातारीचं ऐकू नको. ती म्हातारी खूप हुशार आहे. अरे पण मला कसला दणका दिला माहितीये काय माझा? झालं नाही ना अरे तुला? माझा खालचा दम खाली आणि वरचा दम वर ना. असं अरे मग अरे पेंड्या हा माझ्याकडे कोवळ्या कुणी तुला धक्का मारला आणि तू खालचा दम खाली आणि वरचा दम वरती. कसला रे पुरुष तू? मग मी पुरुष छे, नाही. पोकळ हा. दिसता. कसा पोकल असेल? नाहीतर काय? अगं मी लहान असते ना मी असा लिलबिलीत होतो. हे बारीक होता. हा बारीक होता. हा. तेव्हा माझ्या आईने कन्या काय म्हणलं नाही. नाही म्हणलं. हा बाकी सगळं म्हणलं आणि बाकी मी मजबूत आहे. अगं पण तिची जी पोल आहे ती वाचन चालताना काय मुलं काय बघित नाही. बघते हा कुठले त्या पोलीने मला दणका दिला? ही बघ ही बघ. ये ग बाई अशी फुलं बोल.
पण तू काय वाटण चालताना फुलं काय बघित नाही अरे आम्हाला बाजारात जायची घाई असते. म्हणून तू काय मुलं बघित नाही नाही, नाही. आणि मोठी एखादी जर दगड असती ना तर तुझं पानलं कोलं कोलं दातात ना घशात गेलं असते. कशी माझी मी स्वतः मता ठीक आहे, जात माझी कमकोत नाही. का ग बायो मी नेहमी कोलगेट ऍक्टिव्ह सॉल्ट लावते. अरे उद्या उद्या अरे इकडे आहे ना काय झालं अरे ती पोरब काय म्हणाली काय म्हणते? अरे म्हणते नेहमी कोलगेट ऍक्टिव्ह सोडून लावते. अरे वाटलंच होतं मला. ती ज्यावेळेला कोलगेट ऍक्टिव्ह सॉल्ट म्हणाली तेव्हा माही म्हणाल या कोलगेट टूथपेक्षा ज्याने वाट लावून टाकणार. अरे वेडे नो, कोलगेट ऍक्टिव्ह सोलून नव्हे. अरे मग काय केलं तुम्ही? अरे ती अरे म्हणाली कोलगेट ऍक्टिव्ह सोडून लावते अरे म्हणून. असं नाही म्हणाली ती वेडे नो. कोलगेट ऍक्टिव्ह सॉल्ट हे नवीन पेस्ट निघाले आता. याने काय होतं माहितीये का, हा. दात अतिशय मजबूत होतात. त्यामुळे ती मुलगी म्हणाली हा. जरी मला धक्का लागला असता ना हा. ते माझे दात तेवढे मजबूत आहेत. होय काय हा. हे कोणी इकडे आहे? काय झालं? बघा तुम्ही म्हणते ना नेहमी कोलगेट ऍक्टिव्ह सोलून लावते नाही तर तो सोलून लाव नाही तर गलम गलम चुलीतली फुली लाव. आम्हाला काय करायचं? नाही मी पेटका निकाला लावतो. तेव्हा तुला सांगितलंस बघ. कसं बांधलं बघ तुझ्यापेक्षा पानलं फुटूक जात आहेत का नाही माझं. बघा म्हातारे ये, मगाशी माझा नाव- सारखा म्हातारी म्हणतो एवढी काय रे म्हातारी दिसते. बरं आहे. म्हातारी कुठे आहे? म्हातारी नाही अरे मेल्या तुझं केस पिकलेत माझे पिकलेत काय पण बघ. तुझं काय रस्त्यावरची डांबर फासली असती अजिबात नाही मेल्या. कुठं डांबर लावली दिसते तुला? मग काल कशाला दिसलं हा, वेडा नाही. हा. त्याला डांबर म्हणत नाही, मग? त्याला मेहंदी म्हणतात. हा ते लावू दे आपल्याला काय घालायचं आहे. बघा हे म्हातारे मगाशी मला नाव विचारली पण ह्या सर्व पोरी तुझ्याच काय ग? माझ्या काय शंका वाटते तुला? ह्या एवढ्या सर्व पोरी तुझ्याच? अरे ह्या 4 आणि 4 पोरगे घरी आहेत. बघा म्हातारे हा तुला एवढा टाइम तरी कधी गावला? त्याशी तुला काय करायचंय? आता म्हणते ह्या चार मी ते चार मग हे वेड्याला म्हातारे ह्या पोरीचं नाव काय ग? तुला काय करायचंय? मग माझं नाव विचारलास ना तू? मग तुला मी हाक कसा मारणार म्हणून मग विचारलं. मला पण त्या पोरीला हाक मारायचा आहे. माहिती ना आधा. आईला सॉलिडच आहे टॉयलेट का? ही तुझी कोण आधा? अरे राधा मेल्या. हा ही तुझी आधा राधा ही तुझी आधा ही तुझी माधा ही तुझी गोदाने हा काय भदभदा काय? बरोबर आहे. बाजारी काय? भदभदा काहीतरी काय नाव बोलतो. काय बोललो मी? त्यांच्या तिथं आलाच मी काय चुकीचं काय बोललो? काय बेरा? मग मला एकीचा पोलीचा तेवढं नाव कशाला सगळ्यांची सांगायची? तिला मी सांगेपर्यंत तू काहीतरी वेळेसाठी बरोबर केला. मग मगाशी कशी सांगायची? मला हे चार पोलीनी चार पोलहा घालत आहे झटकन सांगितलं ना मग तसंच लगेच सांगायची नाव. अरे वेड्यानो, हा. म्हातारी काय म्हणते तिला? एखादं मावशी म्हणा किंवा दुसरं काहीतरी नाव. तेवढी कुठे अक्कल आहे त्याला? मग तुला मी आई आज मानू मानू हाक देणार ना? अरे होय मार एकदा. हे आहे म्हणजे तुम्ही आता मी सांगितलं तुम्हाला हाक मारायला म्हणजे चांगली गोष्ट आहे. एखाद्या माणसाला हाक मारणं म्हणजे तुम्ही आई हाक मारलं. मग आई हाक मारलेला म्हणजे केवढा हाक मारलेला आहे? त्या मावशीनं खरोखर तुम्हाला हाक दिला घरी? म्हणजे तू पण तुला बंद करून ठेवलं होतास? म्हणजे हाक मारता क्षणी मावशी ऊ म्हणाली. तिच्या तोंडाकडे बघ बरं आता एकदा हाक मारा बघू, मी बघतो. बघा हा, हे आहे स्वतः मारताय आई आणि स्वतः करताय ऊ. अरे वेळा त्या मावशीने ओठ सुद्धा हल्लेला तुम्ही म्हणताय हाक दिला मावशीला. म्हणजे तू बघतलाच नाही. अरे मला वेडा. काय तू मला वाटतं आम्ही हाक मारल्यावर तू तुला बंद करतो. अरे वेड्या, हे मत आहे तू हाक नाही गेला तू पण छे म्हणते अरे जेवण तिला हाकच दिलेला आहे. वेड्या गोष्टी आहे. म्हणा न नसू दे देऊ दे नको देऊ दे. पेंड्या हा तुम्ही नक्की आहात तरी कोण? आम्ही कोण? हो आम्ही कोण? हो. तुझा बापूस तू. काय वेड्या हाक. इकडे पुढे ये, इकडे ये. आता तूच म्हणतेस तुम्ही कोण म्हणून. पण कोण म्हणजे बापू माझा हे कान सोड कान गाभं नाही. तुम्ही नक्की इथे किती जण आहात मला सांग. आम्ही हो आम्ही हा आमच्या ओला गावे तुला मागासपासून सांगते ती काय सांगते तुला? काम सांगतो सांग लवकर. आय अवघे लचिले तिने ताल. बरोबर आहे. बरोबर आहे. पुढे ऐकलास? होय होय. अवघे लचिले तिने ताल
मुतून पातळ अवघे रचिले तिने ताल आणि त्यानंतर काय हे सर्व आम्ही मुतून पातळ वासुदेव देवकीचे बाल हा. त्यांच्याच आम्ही तो पालो. अरे वेड्या अरे असं नाही ते मग कसा अरे वेड्या काही गोष्टी चुकीच्या मला त्याचा अर्थ वेगळाच लागतो अवघे रचिले तिने ताळ हा म्हणजे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ स्वर्ग मृत्यू पाताळ तेच आहे अवघे रचिले तिने ताळ स्वर्ग आणि मृत्यू पाताळ स्वर्ग आणि मृत्यू पाताळ मग आम्ही असंच बोललेलं श्रीकृष्ण देवकीचे बाळ आणि त्यांचेच आम्ही गोपाळ म्हणजे त्यांचेच आम्ही मित्र अशी ओळख सांगायची मग तसंच सांगित होतो ना. काय तर सांगायचं होतं वेळा कुठचा अरे जर असले शब्द तुम्हाला येत नसतील तर कशाला विनाकारण नाही ते सांगताय अरे पण त्याला ओळख हवी होती म्हणजे सांगाय नको. ओळख हवी होती म्हणजे काय तू शहाणा असतो तर तू पाठी राहतोस आणि मार काय जर का खायला तुमच्या मत क्षेत्र मला सांगा मी बघतो मग काय करायचं ते मग जा तूच पुढे जा. असं होय हा. मागे तुम्ही दोघे जण आता सगळ्याला मोठं काम केलेलं आहे आता मोठेपणा करायला जातो. हे बघ मी एवढं तुला वाटत असेल ना जा बाबा तू. दादा आपला तू जा सांग. जा आम्ही चुकीचं अरे पण बोलतो. तुला राग काय एक जर का मला लाज येतो म्हणजे मार काय द्यायचं तिथे रडायला लागला तो मुलं पण आहे. अरे तू तसं करतो तसं बा. अरे ह्याला झालं काय लढतो का बा? लढतो का म्हणजे त्या पोरीने पटापट मारली तेव्हा आपण आणि आम्ही याला बोललेलं तेव्हा लगेच जाऊ द्यायला. अरे वेळे हे बघ इकडे काय माहितीये का अरे त्याचं मन आहे हळव म्हणजे माणूस जरी दिसला ना तरी तो मनापासून आतून ना खूप कमकुवत आहे लगेच लागायला लगेच रडायला लागतो. लगेच रडायला. लढायला लागतो. बरं आहे बघ आता तू अजिबात रडू नकोस आता आपली बाजू आलेली आहे आता आपली वेळ आलेली आहे आतापर्यंत त्याने तुला मारलं ना मग किती मारली आता पुढे बघ मी काय करतो ते बघ काय घालत करणार आहे तर आम्ही बघ. प्रत्येकाला मौका मिळेल आपल्यावरती अन्याय झालाय तो सहन करू नका आता मी काय करतोय बघ हे मावशी पुढे कोण तू आम्ही श्रीकृष्ण देवांचे सौंगडे आहोत मी सुदाम हा पेंद्या आणि हा लंगड्या अरे पण हा पेंड्या हा. हा लागला तू सुद्धा मी सुद्धा. इथं कशाला आला इथे येण्याचे कारण म्हणजे हा रस्ता मी प्रतिबंध केलेला आहे कोणाच्या कारण कोकणातील दैवत तुम्ही मथुरेला घेऊन जायचं नाही हे आम्ही श्रीकृष्ण देवांच्या हुकमावरून तुम्हाला या ठिकाणी अडवण्यासाठी आलो हात रांगचा पुरी बाजून व्यापारचा आहे हे ना बघ, हे म्हातारे केळझर पुणे म्हसे मध्ये मध्ये बोलणार नाही होतो मध्येच बोल. रडून झालं का अगं म्हातारे गोकुळातला दही दूध मथुरेला नेऊन आम्हाला काय खायला भेटतोय नाही उपाशी आहेस उपाशी म्हणजे बघ काय नुसते कन्या बाहेर पडल्या माझ्या. तिला पाय पडले तुझ्या पडले दोय अगं इकडे जर वाना आला तर इकडे मी जाईन अशी माझी हालत झाली माहितीये. हा तुला मी देते एक मटका भरून दही दही देणार हा. हा, तरी पण जायचं नाही. हा उद्या सांग तू मला. तर तुम्ही मथुरेच्या बाजूने आजपासून जाऊ नका असं श्रीकृष्ण देवाने आम्हाला हुकूम सांगितलेलं आहे आणि तेच काम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी हजर झालो अगं मुलीनो काय झालं मावशी दंब काय म्हणतोय तो मथुरेच्या बाजारी जायचं नाही म्हणतो अगं मावशी आपण जायचं मथुरे बाजरी काय तू मथुरेच्या बाजारी जाणार आहे यांचं ऐकायचं नाही नव्हे. हे बघ, या अशा जर गवळणी वाढत निघाल्या तर आपली बाजू कमकुवत लक्षात ठेव वेड्या. लवकर काय निर्णय घेतला पाहिजे. परत देण्या लगेच परत दिली का नाही कधी जाईल मथुरेच्या बाजारी? तुम्ही मथुरेच्या बाजारी जायचं नाही म्हणजे नाही आम्ही जाणार म्हणजे ए, पुन्हा पुन्हा बोलली तर टाकेल मुस्कटावर. जाणार म्हणजे काय जाणार बाजाराला जायचं नाही अजिबात. सुदामा. हे पिंट्या, काय करतोय तिकडं? Bye.
आता चला का म्हणजे घ्या आता. हे बघ पेंद्या या गवळींना अनेक वेळा सांगून पण ते अजिबात ऐकत नाहीत. आज मात्र त्यांचा एक सुद्धा मठ आपण शिल्लक ठेवायचा नाही, लक्षात ठेव. अरे त्याची काळजी करू नको, मी आहे ना. तसा श्रीकृष्णदेवांचा हुकूम आहे. एक वेळ पुन्हा त्यांना समजून सांगून पाहतो, ऐकल्या तर ठीक, नाही तर त्यांच्या दयाचा नाश करायचा आणि आपण श्रीकृष्ण देवाने इथून भेटायला जायचं, समजलं? ठीक आहे. सुदामा, तुम्ही किती काय सांगतात ना तरी आम्ही मथुरी बाजू अरे बाईच्या जाती आगाऊपणा किती करायचा. हा टाकीन मुस्काटावून एवढा मोठा पुरुष सांगत असताना किती आगाऊपणा बाईच्या जातीला पाहिजे. आवाज काढले. अरे आवाज खांदे केला तर इथं थांबणार पण नाही. हा, तू बस. अरे पेंद्या जरा थांब. मावशी उस्मानाने माझा डोला बांधला. जेव्हा डोळा अरे, आता काय केलं संकेत वेड्या? मी डोला मारला म्हणते. अरे मग मी काय नाही केलंय. अरे मला नाही घर चालता येत आहे आणि हिच्यावर डोळा कुठं मारू. त्याला विचार काय केलं ते? अरे नीट बघ. मला ऐकलं हे. अरे मी तिला विचारता विचार. तुझ्यावर ह्यानं डोला मारला तुला लागलाय नाही ना. पहिला एक दाखवतो तुला. तुझं ऐकलं पण बघ. एक दोन दोन जागेवर असताना डोळा तरी मारलाय कुठला रे. बरोबर आहे, डोळे तर जागेवर आहेत. खुणवलं. कसा खुलवला त्यानं. त्याला विचार. होय लागला खुलवली. मी कुठं खुलवलाय. वेळा उचला, आपण हे काम करायला आलोय. तो मागे चल, मागे हो. हॅलो, अजित मोरे यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपये आला आहे. त्यांचं असं सांगणं आहे की मावशीने नाव घेतलं पाहिजे. अजित, ऐकत का? नाव ऐकायचं? मला मग? कोणाचं नाव घेणार आहेस. आता बघ मी कोणाचं घेते ते. चल. चांगलंच घे. मुंबई ते चेंबूर, मुंबई ते चेंबूर, चेंबूर ते घाटला. कोणाचा पाटला. मुंबई ते चेंबूर, चेंबूर ते घाटला. हा अजितरावांचे नाव घेते, त्यांचाच लेंगा फाटला. हॅलो, अनिता शामराव कदम दुर्गेवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. हे म्हणतं त्यांचे आभार आहे. धन्यवाद. मावशी म्हणते लेंगा फाटला. अरे तू काय म्हणत होतास? लेंगा फाटला. अरे पण आता काय म्हणत होतास? नाव अरे घेतलं. पण लेंगा फाटे मला राजीत मला कळीत होता का. अरे नाव घेतलंय का? ए, आधी नाव घेतोय असं नाव घेतात मग तू घे नाव. मी बघ कसं नाव घेतो. कोणा म्हणत होतास नाव? मावशी ठीक आहे. अशी फुले मी अशी फुले नाकी ढलप लावून. मावशी चिडली. बघ नाव कसं घेतात. कसा? शंकराच्या पिंडीला नागाचा वेळा अरे वा, शाबास, हुशार असा नाव आहे. घ्यायचा असतो. बघ बघ. शंकराच्या पिंडीला नागाचा वेळा. तू माझी म्हैस आणि मी तुझा वेळा. अरे वेड्या. अरे काय म्हणतो तू? म्हैस, तुझा रेडा. मग मगाच पण आम्हाला लेला बिला म्हणते आता तिला म्हैस मारला तर काय. काय चुकीचं नाही. हे बघ मावशी, एक गोष्ट लक्षात ठेव. तू जर का या ठिकाणी मथुरेच्या बाजारी गेलीस तर श्रीकृष्ण देवांचा हुकूम मोडून जाते, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि जर का आता तू इथून निघालीस आणि आम्ही तुझा नाश केला तर उद्या परत भरपाई मागायला हे आमच्याकडे यायचं संपूर्ण नाही. तरी आमची. आम्ही मथुरेच्या बाजारी निघाले. अरे त्याला नाश्ता हवाय ना आपल्याचे भरपाई मागायला. बघ पेंद्या, एक सुद्धा माड्याचं शिल्लक ठेवायचं नाही. अरे भाट कुठले सगळे. अरे परत दगडी पण फोडतेस का काय रस्त्याच्या वेड्या? अरे गावली असते ना ती आपण म्हातारीने ते तिला पण फुलली असते. ते ठीक आहे. अरे पण इथं श्रीकृष्ण देवालय त्यांना या तुमच्या गडबडीमध्ये पडला असतं माहितीये तुमच्याला. अरे देवालय. अरे मग वेळा तुझा तुला हाक मारतोय तू आपला वेगळा तुझा काहीतरी जरा एक अरे मला लागत असा आलेला ना. आता जरा गप्प होतो. हा लालू ग. प्रणाम देवा. आशीर्वाद सुदामा. सुदामा कशी तुला माहिती आहे का. सुदामा सांगितलं का मला कसं काय झालं. देवा तुम्ही जी कामगिरी माझ्यावरती संपवली होती कामगिरी करण्यासाठी आम्ही तिकडे त्या ठिकाणी गेलो. मी पेंद्या आणि लंगड्या
त्या ठिकाणी गेलो असता अनेक प्रकारच्या गवळणी आम्ही समजावून सांगितलं की आजपासून तुम्ही मथुरेच्या बाजारी जाऊ नका, हा श्रीकृष्ण देवांचा हुकूम आहे. परंतु तुमचं नाव घेऊन सुद्धा त्या गवळणी थांबायलाच तयार नाहीत. आमचा एकही शब्द न मांडता त्या गवळणी शेवटी मथुरे बाजारी निघाल्यात. अनेक प्रकारे त्यांना समजावून सांगितलं परंतु काही उपयोग झाला नाही. परंतु देवा आज मात्र त्या मथुरे बाजारी गेल्यात खऱ्या, परंतु आम्ही त्यांचा एक सुद्धा माठ शिल्लक ठेवलेला नाही. आम्ही आमच्या कामगिरीप्रमाणे त्यांचे सर्व माठ भरून टाकलेले आहेत. आज तर त्या मथुरेच्या बाजारी जाणार नाही. परंतु देवा गवळणी मात्र खूप मगरूर आहेत. आज ना उद्या ना परवा त्या नक्कीच मथुरेच्या बाजारी जातील, यात तर शंकाच नाही. सुदामा, तू काही काळजी करू नको, मी घेतो तो समाचार. ठीक आहे देवा, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा समाचार घ्या. पेंद्या बरं, आता मी काय देवाला सांगायचं ते सांगितलंय. तुला त्याच्यामध्ये काय आणखीन बदल करून सांगायचा असेल तर सांग. तू आपला सगळा सांगितलायस ना, हो. तुझा मोठेपणा सगळा सांगितलेला आहे ना. आता आम्ही देवाला नमस्कार अरे करतो. लंगड्या, हा माझ्यावरती काय एवढा जलतो रे? बरोबर आहे. अरे हा म्हणतो बरोबर आहे. मग आम्ही काय चुकीचा बोललेला काय आहे? झालं? मला एवढा लांब सगळा सांगीस पर्याय हा. आम्हाला आधी देवाचे नमस्कार तरी करून द्यायचा, नंतर तुझा काय होता देवाला सांगायचा. अरे पहिले कामगिरी सांगितली. मला पण आधी आपण देवलात गेल्यावर आपण देवाला आधी नमस्कार करतो. हो, बरोबर. मग आधी देवाला नमस्कार करायचा आणि मग आपला काय आहे बा देवा मला पाव, त्यानंतर मागायचा. मग आम्हाला नमस्कार करायला नको. म्हणजे माझं चुकलं. मग आधी तू काम देवाला सांगितलास. बरं ठीक आहे, आता तुम्ही काय सांगायचं सांगा. हा देवाला नमस्कार देवाला करतो. करू नमस्कार देवा, नमस्कार. आशीर्वाद आहे. देवा मला सुखात ठेव. त्याला सुखात ठेव. ए! अरे वेड्यानो, म्हणून तुम्हाला मी पुढे पाठवत नव्हतो. असं नाही नाही तर देवानं बोलायला काय म्हणाला, देवा सुखात. सुखात. मला वाकल्यावर तुला आवाज तसा येणार नाही तर काय, मी खाली वाकल्यावर तुला आवाज कसा येईल? सुखाट आला. तू अरे वेड्या, बरं ठीक आहे, सुखात ठेव, चांगली गोष्ट आहे देवा. मग मी सुखात ठेव मला बोललो मी. अरे बघ, तुझ्या मागाशी म्हणत होतास काय म्हणत होतास की तू मोठे पण तुझं सांगितलं. हा. अरे वेड्या, एक गोष्ट लक्षात ठेव, हा. त्यांचं नाव आहे देव. अरे देवाला काही सांगायची गरज नाही, त्याला खोटं सांगितलंस किंवा खरं सांगितलंस ना, परंतु त्याचं बरोबर लक्ष असतं सगळ्यांच्या वरती. कोण या ठिकाणी कामगिरी पार पाडतंय, कोण कामगिरी करत नाही. तू जे काम केलंस त्याचं फळ तुला नक्कीच मिळणार. भेटणार ना? अरे भेटणार. हा, मग चालेल. त्याची तू काहीच काळजी करू नकोस, लक्षात ठेव. हे लंगड्या, चल आपल्याला गेलं पाहिजे लवकर, खूप काम मला आहे. पायात आली बोलू दे. अरे मग करतोस का मग तुझं तिथे उभा राहून? हा देवा मला पाव, बघ आहे ना. आणि त्याला एक गरम गरम वला आणि आमच्या उद्याला व्हायची चटणी. वेळेनो, अरे देवांसमोर, अरे युगाचा मालक आलाय समोर आणि तुम्ही त्याच्याजवळ चटणी वडापाव मागताय. वेळ कुठचे? अरे यालाच काय पाव त्याला मागितला आणि जर वला नसेल तर काय पावाला चव आहे काय? अरे वेड्या, तुला जर एवढी वडापाव खायची होत असेल ना तर उद्या सकाळी उठून मार्ग दाखवून येत जा कलमाखाली. छान वडापाव मिळतो तिथं, लक्षात ठेवा. बरं आपण जाऊया. जाऊया. बरं देवा, येतो आम्ही. मी या. आता चल. काय रे परत राहण्याचं मागे? नमस्कार देवा, नमस्कार. अरे नमस्कार आशीर्वाद आहे. देवा. आम्ही निघायचा. तुम्ही जा. जा म्हणताय देव. मग चला जाऊया ना. हो. काय सांगायचंय? तुला काय सांगायचं आहे? तुला काय सांगायचं असलं तर सांग. देवा त्या गवळणीने ती म्हातारी आहे ना, थेरली बुद्धी देवा, तिने मानून माझा चांगला पीठ पाला नाही, तिचा चांगला पीठ पाला आणि उद्या सकाळी आम्हाला भाकल्या बसायला. मी या. बागडे शिल्लक राहिल्या होत्या त्या पण सांगून झालं ना. सांगायला वडापाव पण तुला झाला. काय मानला नाही तिनं. येतोय देवा आता. बाय बाय देवा. चल उद्या. आता म्हातारीला काही डोकं फिरले का काय म्हातारीचं? मला पण ती का आमच्या पुढे वाचता हे व्यवस्थित बघून चल रस्त्याला. हे काय झालं? देवाला येते बघ. आणि हा काय ना टाकतील कापून. चल मग.
ऐकली पाहिजे मग आणि होय काय मावशी काय का हे खरंच देव आहे आता आपण काय करायचं मावशी बरं? त्याला शरण जायला हवं चला मग लवकर नकोडवू जाऊ दे श्रीहरी माठ दुधाचे डोईवरी नकोडवू जाऊ दे श्रीहरी माठ दुधाचे डोईवरी श्रीहरी